त्यासाठी मंदिर सजवतील। एकादशीची तयारी फुल जोरात। ज्ञानदेव सोपान मुक्ता एकलाचं नाम। चला मंडळी, आता जेवण वगैरे सर्व झालेलं आहे। आता आम्ही निघतो माऊलीच्या दर्शनाला जायचं आहे। आता आपल्याला बघूया रांग किती आहे, रांग बघून ठरवू दर्शन घ्यायचं की नाही घ्यायचं, की मुख दर्शन घ्यायचं। कारण वारी आहे त्याच्यामुळे गर्दी भरपूर असणार। दाखवतो मी तुम्हाला पुढे। मंडळी आता पोहोचतोय आम्ही नदीजवळ आलोय। आता 2 मिनिटात पोहोचू। लाईन तर भरपूर दिसते, दाखवतो। हे बघा पोहोचलो आता आपण मेन मंदिराकडे। हा पूर्व दरवाजा आहे, सर्व बंदोबस्त आहे, पोलीस व्यवस्था पण आहे। आणि इथे हनुमान मंदिर आहे, बघू शकता। हे बघा मंडळी, पोहोचलो आता आपण गाभाऱ्यात। इथे पालखी बघू शकता तुम्ही ज्ञानेश्वर माऊलीची। हा मेन गाभारा आहे का? बघा मंदिराचं मेन गाभारा आहे, बघू शकता तुम्ही कशा प्रकारे सजवलं आहे। बघा हे सर आपल्याला थोडी माहिती पण देतात मध्ये मध्ये। गर्दी बघू शकता, प्रचंड गर्दी आहे माऊलीच्या दर्शनाला। बाहेर तर रांगा लागलेल्या आहेत पुलावरून। गर्दी बघा मित्रांनो, गर्दी प्रचंड गर्दी आहे। बघा आपण मेन गाभाऱ्यात आलोय आता। मुख्य दर्शनापेक्षा अजून आतमध्ये आहोत। समोरच बघू शकता सभा मंडप आहे। हे बघा सर आहेत इथे, चेतन गुटे सर ना, महाराष्ट्र शासन कडून आहेत। आणि साहेब आम्हाला थोडी हेल्प करत आहेत दर्शनासाठी माऊलींच्या। मित्रांनो समोर जे खांब दिसतात आपल्याला, त्यांची पण वैशिष्ट्य आहेत काही, काका आपल्याला सांगतील आता। गरुड खांबाचं वैशिष्ट्य म्हणजे गरुड खांब आहे का ते? हां, गरुड खांब आहे। भगवंत इथं येऊन ते इथं थांबलेले होते, त्याच्यामुळे त्यांचं ते स्थान इथं थांबलेलं आहे। देवाचं वाहन आहे ते, त्या वाहनामुळे त्यांचं इथं उभे राहिले। आणि मग नंतर मग भगवंत आपले पांडुरंग आपल्या आतमध्ये तिथं समाधीच्या वेळेस तिथं गुपित झाले ते। रामकृष्ण हरी माऊली। कधीपासून तुम्ही ही सेवा देता? 2 वर्षापासून सेवा करतो। 2 वर्षापासून चालू आहे। यावर्षी दरवर्षीपेक्षा यावर्षी व्यवस्थित निवेदन चालू आहे। गर्दी किती आहे यावर्षी? यावर्षी दरवर्षीपेक्षा जास्त? दरवर्षी थोडी कमीच आहे दरवर्षीपेक्षा। आणि करता गोंधळ यावर्षी काही नाही आतापर्यंत, तर व्यवस्थित चालू आहे, कोणी गोंधळ करीत नाही, काही नाही माऊली। रामकृष्ण हरी माऊली तुकाराम। हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला। हरी ओम विठोबाचा विठ्ठला, नानाईचा विठ्ठला, विठोबाचा विठ्ठला, नानाईचा विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला। हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला, जनाईचा विठ्ठला, मुक्ताईचा विठ्ठला, जनाईचा विठ्ठला, मुक्ताईचा विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला। हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला, हरी ओम विठ्ठला, चालू आहे ते? मुक्ताईचा विठ्ठला, ज्ञानाईचा विठ्ठला, मुक्ताईचा विठ्ठला, ज्ञानाईचा विठ्ठला, विठ्ठला माऊली, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली,
मंडळी अशा प्रकारे छान दर्शन झालंय माऊलीचं, बघू शकता तुम्ही. आणि हे बघा पोलीस प्रशासन कशा प्रकारे मेहनत करतात. किती दिवस सर अजून? 3 ते 4 दिवस इथेच बंदोबस्त पूर्ण. चालेल चालेल, धन्यवाद. आता पोहोचलोय आता पुन्हा आपण मंदिराच्या परिसरात. तेव्हा चेतन सरांनी खूप आम्हाला मदत केली. फक्त आमच्या मंडळीसाठी ना केलं तुम्ही बरोबर ना, त्यांना दर्शन व्हावं माऊलीचं. चेतन सर, हे काय उद्याची तयारी आहे का? जी एकादशीची तयारी ना. मागच्या साईडला पण मी बघितलं, तिथं पण पूर्ण सजावट चालू आहे. म्हणजे उद्या पूर्ण मंदिर सजवणार? हो, उद्या पूर्ण मंदिर सजवणार. अरे वा, खूप छान आहे. आता ते काय मंदिर प्रसादालय, प्रसादालयामध्ये आपण जाऊ, जायचं का? हो चालेल चालेल. हे मल्हार, आपण आलोय बॅक साईडला ना मंदिराच्या मागची साईड आहे नाही. हे बघा तिथं झाली उद्याची तयारी तुम्हाला एकदम लाईव्ह दाखवतो आम्ही, बघू शकता. पुष्प सजावट बघा मित्रांनो. तर बघा आता उद्या एकादशी तयारी सुरू आहे नाही, एकादशीची सजावट झाली का पूर्ण? चालू आहे अजून? किती वाजल्यापासून करताय तुम्ही हे? आम्ही कालपासून करतोय. कालपासून? म्हणजे हे सर्व काम कालपासूनच सुरू आहे? हे पूर्ण अजून मंदिराला लावायचं आहे का? पूर्ण आता मंदिराला लावायचं काम चालू आहे. 25 ते 30% काम उरकत आलंय आमचं. रात्री 11 पर्यंत आमचं काम फायनल होणार. फायनल होणार? हो. म्हणजे उद्याची मॉर्निंग म्हणजे एकदम मंदिर फुल सजलेलं असेल ना? पूर्ण मंदिर असं स्वर्ग बनलेलं असं. आणि भाविकांची पण इथे भरपूर चांगली सेवा आहे, बघितलं आम्ही. खूप छान आहे. तुमचं नाव सर? माझं नाव काळूराम थोरात. दरवर्षी तुम्हीच करता का हे? दरवर्षी आम्हीच करतो. आमचे मित्र आहेत दत्तात्रय पवार म्हणून, त्यांची एकादशीला इच्छा असते इथं करण्याची. आणि ही टीम फिक्स आहे? पूर्ण फिक्स आमची फिक्स आहे का? छान सुंदर काम आहे तुमचं, कारण तुमच्या मुलेच मंदिर एकदम सुशोभित दिसेल. नाही, माऊलींचं मंदिर म्हणजे आपला स्वर्गच आहे. हो, स्वर्गच आहे. सुशोभीकरण करण्याचं आम्हाला बरोबर आहे, बरोबर आहे. सरांची पूर्ण टीम आहे, एवढे जण पूर्ण मॅन पॉवर लावून उद्यासाठी मंदिर सजवतील. एकादशीची तयारी फुल जोरात चालू आहे. बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बघा मित्रांनो, पूर्ण ग्रुप आहे इथे. झाली तयारी पूर्ण? संध्याकाळी रेडी होणार काय? चालूच आहे का? चालेल चालेल. बघा मित्रांनो, 5-7 तास लाईनवर थांबून लोक. आता आम्ही चाललोय अन्न प्रसादालयाकडे, दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, आपण बेसमेंट मध्ये आलोय मंदिराच्या. इथे अन्न प्रसादालय आहे, इथे बघू शकता तुम्ही. पूर्ण जेवण आता इथे टाइम ओव्हर झालेलं आहे. हे पूर्ण स्टाफ साठी आहे आणि जेवढे सेवेकरी असतात वारकरी मंडळाचे त्यांच्यासाठी इथे जेवणाची व्यवस्था केलेली असते. बघू शकता तुम्ही. सिटिंग अरेंजमेंट बघा कशी केलेली आहे पूर्ण. नाही तर थोडं अजून लवकर आलं असतं तर सर्वजण इथं असती. जेवताना मी तुम्हाला दाखवलं असतं. कोडेगाव ना? मग झालं दर्शन? झालं. खूप झाले. किती तासात झालं? बाई नामदेव म्हात्रे आज 80 सालापासून वारी बांधलेली आहे. एक पण वारीला आमचा खारा झाला नाही. आणि आमचे गुरु कोण? तोपदार बाळासाहेब तोपदार आमचे गुरु. त्यांचे हातचे आमचे माल आहे. हा, आणि आम्ही दरवर्षी येतो.
कसं वाटलं दर्शन घेऊन माऊलीचा? मन समाधान झालं, डोक्यावर ओझा गेला, हा. आनंद झाला. आता मग पुढची वारी पंढरपूर ना? आता तेव्हा कशी जेवारी पण 3 दिवसाची आणि मग पंढरपूरची. पंढरपूर. 80 सालापासून वाड्या बांधल्या, एक पण खारा नाही गेला. हा चालेल. नाही. धन्यवाद. आपली माणसं भेटली. हा. तर मग एक थोडस डान्स होऊन जाऊ द्या काहीतरी. हा हा. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताब, एकलाचं नामदेव तुकाराम, नामदेव सोपान मुक्ताब, एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताब, एकलाचं नामदेव तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा. हे बघा आमचे नवी मुंबईच्या सगळी पब्लिक भेटलंय वाशी गावातून. गावदेवी हरिपाठ मंडळ. हा, झालं दर्शनाला चाललेत का? झाला चालल्यास 5-6 तास लागतील, होईल तुमचं दर्शन. हा? आता माऊली दर्शन येते आम्हाला. हे बघा इथे स्क्रीन पण आहे माऊलींचं दर्शन घ्यायला, बघू शकता. आणि पिंपळाचं झाड बघा किती जुनं आहे, भरपूर त्याला प्रदक्षिणा घातली जाते. आणि अशा प्रकारे सर्व दर्शन वगैरे सर्व झालेलं आहे. आता आपण हा व्हिडिओ इथे संपवूया आणि उद्या तुम्हाला मी पुढच्या सिरीजमध्ये पुढच्या पार्टमध्ये एकादशीचं असेल ना आपलं प्रदक्षिणेचं ना, ते पण दाखवू आपण. प्रत्येक सिरीज तुम्ही बघा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, कशी वाटली ते सुद्धा सांगा. माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. दर्शन कालच झाले पाणी. आता आपण निघूया आपल्या रूमवर जायला, भेटूया तिथे.